नमस्कार शेतकरी बंधूंनो. मी दीपक कछवे. आज आपण मोसंबीमधील बहार व्यवस्थापन या विषयावर माहिती घेणार आहोत. मित्रहो, लिंबूवर्गीय फळपिकामध्ये आपल्या हवामानामध्ये झाडाची सतत वाढ होत असते व नवीन फूट येत असते. त्या फुटीच्या साधारणतः 3 वेळा असतात: जानेवारी फेब्रुवारी, दुसरी जून जुलै व तिसरी ऑक्टोबर. अशा वेळेला नवीन फूट येऊन त्यावर थोडी थोडी फुले येतात व काही प्रमाणात फळे येतात. हे व्यापारी तत्वावर शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळं झाडावर वर्षभर निरनिराळ्या आकाराची फळे असतात आणि अशा पद्धतीमध्ये झाडाचं आरोग्य देखील खराब होतं. म्हणून आपल्याला झाडाला जे बहार धरून ताण द्यावा लागतो. समजा आपण ताण दिला नाही तर त्याचे काय दुष्परिणाम होतात, तर झाडावर सतत वर्षभर फुले राहतात. एका बहाराची फुले झाडावर असताना दुसऱ्या बहाराची फुले कमी लागतात. त्यानंतर झाडाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो याचा व झाडे अशक्त होतात. तसेच कीड व रोगांचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणावर होतो व फळांची प्रत चांगली राहत नाही. तर मग हे थांबवण्यासाठी आपल्याला झाडाचे बहार व्यवस्थापन करावयाचे असते. बहार व्यवस्थापन म्हणजे काय, की मोसंबी झाडाचे सतत 3 वेळा फुले व फळे येण्याचे टाळून 3 ऐवजी एकाच वेळी भरपूर फुले व फळे येण्यासाठी जी क्रिया करावी लागते, मोसंबीच्या झाडाची जडणघडण बदलावी लागते, त्यास आपण बहार धरणे असं म्हणत असतो. तर आता आपल्याकडं साधारणतः लिंबूवर्गीय फळपिकामध्ये 3 बहार असतात. त्यामध्ये पावसाळ्यामध्ये जो बहार येतो त्याला आपण मृगबहार म्हणतो. जो पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबरमध्ये येतो त्याला आपण हस्तबहार म्हणतो. आणि थंडी संपल्यानंतर जो बहार येतो त्याला आपण आंबेबहार म्हणतो. आणि मोसंबी आणि संत्रा या पिकामध्ये मृग आणि आंब्याबहार ही 2 प्रचलित आहेत. तर लिंबूवर्गीय फळपिकामध्ये मृग आंब्याच्या व्यतिरिक्त हस्तबहार देखील व्यापारीदृष्ट्या शेतकरी बंधूस फायदेशीर आहे. तर या तक्त्यामध्ये आपण पाहू शकतो की बहार, ताण देण्याचा काळ, फुले येण्याचा काळ, काढणी व त्या बहाराची वैशिष्ट्ये. परंतु मित्रहो, या 3 बहारापैकी आपल्याला योग्य बहार कोणचा किंवा निवडताना काय बाबींचा विचार करायला पाहिजे हे आपण पाहूयात. जमिनीचा प्रकार, झाडाची वाढ, उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता व बाजारातील मागणी किंवा भाव यावर हे बहार निवड अवलंबून असते. भारी जमिनीमध्ये आंबिया बहार घेतला जातो, तर हलक्या जमिनीमध्ये मृगबहार घेतला जातो. उन्हाळ्यात भरपूर पाणी असल्यास आंबेबहार घ्यावा. यावर्षी विशेषतः ज्या शेतकरी बंधूंकडं उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता असेल त्यांनीच आंबेबहार घ्यावा, कारण यावर्षी जमिनीमध्ये पाण्याची पातळी खाली गेलेली आहे व पाण्याची टंचाई सर्वत्र आहे. त्यामुळे पाणी जर उपलब्ध नसेल तर आंबेबहार शेतकरी बंधूंनी यावर्षी घेऊ नये. त्यानंतर मोसंबीच्या बाबतीत आंब्याबहाराची फळे चवीला गोड, रंग आकर्षक, प्रत चांगली असते, बागेचे आयुष्य देखील वाढते. तर पावसाळ्यात जो मृगबहार जो असतो तो त्याचे यश पूर्णतः पावसावर अवलंबून असतो. कारण आपण झाडं तानावर सोडल्यानंतर पाऊस जर वेळेवर आला नाही तर झाडाला शॉक बसतो. तर हा बहार पूर्णतः पावसावर अवलंबून असतो. संत्र्याच्या बाबतीत मृगबहाराची फळे गोड असतात व त्याला मागणी जास्त असते, म्हणून संत्र्यामध्ये मृगबहार घेणे जास्त फायदेशीर आहे. आणि कागदी लिंबाच्या बाबतीत हस्तबहार हा उन्हाळ्यात उपलब्ध होत असल्यामुळं तो देखील आहे. दुसरी बाजू रोग व किडीचा प्रादुर्भाव आहे. आंबिया बहाराच्या फळामध्ये रस शोषण करणारा पतंग व फळमाशी याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. तर कागदी लिंबाच्या बाबतीत मृगबहाराच्या फळावर खैऱ्या या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असतो. आता आपण बहार धरल्यानंतर झाडामध्ये नेमके काय होते. ही झाडं निसर्गतः थंडीच्या दिवसात किंवा उन्हाळ्याच्या पावसाच्या कमी ताणामध्ये 2दा विश्रांती घेत असतात. या काळात पोषक हवामान नसल्यामुळे झाडावर नवीन वाढ होत नसते व विश्रांतीच्या काळामध्ये झाडामध्ये साखरेचा संचय काड्यामध्ये होतो व नवीन वाढीसाठी हा खर्च होणारा साखरेचा भाग शिल्लक राहून फांद्यामध्ये संचय होते आणि अनुकूल हवामान झालं की फुले व नवीन फूट येण्यास याचा मदत होतो. तसेच हिवाळ्यात जो ताण बसतो तो नैसर्गिक असतो, परंतु उन्हाळ्यात जो ताण बसतो तो ताण थोडासा झाडाला नुकसानकारक असतो किंवा झाडाचा हानिकारक असतो. आपण या तक्त्यामध्ये विविध बहारामध्ये जमिनीच्या प्रकारानुसार ताण देण्याचा कालावधी पाहू शकतो. तर आंबिया बहाराच्या बाबतीत हलक्या जमिनीत 35 ते 45 दिवस, मध्यम जमिनीत 45 ते 60 दिवस
व भारी जमिनीत 55 ते 75 दिवस आपल्याला ताण द्यायचा आहे. तसेच वाढ रोधक संजीवकाचा वापर देखील आपण या कृत्रिम ताण देण्यासाठी करू शकतो. त्यामध्ये सायकोसिल एक आहे आणि पॅक्लोब्युट्राझाल या 2 संजीवकाचा वापर आपण करू शकतो. आता झाडास आपण ताण दिल्यानंतर झाडास ताण बसला का हे कसे ओळखायचे, तर आपण झाडास ताण सुरू करताना बागेचे पाणी हळूहळू कमी केलेले असते. मग आपल्या ताण सुरू केल्यानंतर पानाचा मूळ रंग हिरवा गडद पाना कमी होऊन फिक्कट व नंतर पिवळी पडतात आणि पाने गळून पडेपर्यंत अन्न तयार करण्याची प्रक्रिया चालू ठेवतात. साधारणतः 25% पानगळ झाली म्हणजे आपण ताण बसला असं समजायला हरकत नाही. आता ताण तोडणे. ताण तोडण्यासाठी ओलिताची पाणी देण्याचे टप्प्याटप्प्याने अथवा जास्त करत जावं अथवा कमी करत जावं. पाणी सुरू करण्यापूर्वी स्वच्छ आळे तयार करून शिफारशीप्रमाणे रासायनिक खते तसेच खताचे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण केलं पाहिजे. त्यानंतर ताण देताना आपल्याला काही काळजी घ्यायच्यात. ताण जास्तीचा बसणार नाही याची काळजी घ्यायची. ताण देताना हळूहळू पाणी कमी करायचं आहे व ताण सोडताना हळूहळू पाणी वाढवत जायचं आहे. अंतर्मशागत करताना खोडाला व मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्यायची. तसेच ताण तोडण्यापूर्वी झाडावरील वाळलेल्या काड्या काढून खोडास बोर्डो पेस्ट लावायचे आणि ताण देत असताना मागील हंगामाची फळे आपल्या बागेवर नसली पाहिजे. कधीकधी हवामान बदलामुळे शेतकऱ्यांना बागेत ताण बसत नाही. विश्रांतीच्या काळात जर हवामानात काही बदल झाला, तापमान कमी जास्त झाले किंवा हवामान ढगाळून पाऊस आला तर ती विश्रांतीचा कालावधी खंड होतो व फांद्यामध्ये जमा झालेली जी साखर आहे तिचा वापर या वाढीसाठी होतो. त्यानंतर फुले कमी येतात. याला शेतकरी ताण बसला नाही असं म्हणतात. आता आपण बागेचा ताण तोडताना झाडाचं एकात्मिक पद्धतीनं अन्नद्रव्य व्यवस्थापन करावयाचे. त्यामध्ये पिकांना अन्नद्रव्य पुरवठा करणारी सेंद्रिय खते म्हणजेच शेणखत, FYM, गांडूळ खत, लिंबोळी खत, रासायनिक खते व जैविक खते या तिघांचा एकत्रित वापर करून आपल्या झाडाला अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे. तर पूर्ण वाढ झालेल्या मोसंबीच्या बागेस साधारणतः 50 किलो शेणखत किंवा गांडूळ खत, कंपोस्ट खत किंवा निंबोळी पेंड बहार तोडण्याच्या पूर्वी चांगले जमिनीत मिसळून द्यावे. त्यानंतर नत्र, स्फुरद, पालाश 800 ग्रॅम नत्र, 400 ग्रॅम स्फुरद, 400 ग्रॅम पालाश हे झाडाला 1-2 टप्प्यामध्ये विभागून द्यावे. सोबतच सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड 1 जमिनीमधून अथवा ग्रेड 2 फवारणीमधून वर्षात जेव्हा 3 वेळा नवीन फूट येते त्यावेळेला द्यावे. सोबतच जीवाणू खते देखील आपल्या बागेत द्यावे. त्यामध्ये नत्र स्थिरी करणारे ॲझोटोबॅक्टर व स्फुरद उपलब्ध करून देणारे स्फुरद विरघळणारे जीवाणू हे देखील आपण 2-3 टप्प्यात बागेस द्यावे. त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या एका शिफारसीनुसार जो खताचा 2 डोस आहे, नत्र 800 ग्रॅम, 300 ग्रॅम स्फुरद व 600 ग्रॅम पालाश, हे पूर्ण आंब्या बहाराच्या कालावधीमध्ये जानेवारी ते सप्टेंबर या तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे विभागून आपण झाडास द्यावे. तसेच झाडाच्या वयानुसार हे खताचा जो हे आहे मात्रा आहे ती या तक्त्यामध्ये दर्शवलेली आहे. या पद्धतीने झाडाचे एकात्मिक पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन करून शेतकरी बंधूंनी बहार व्यवस्थापन करावे. धन्यवाद.